Hello guys, myself Gulab Thumbre. Welcome to the channel Edu on Tips, and today we are going to start the new chapter Plant Kingdom. बघा प्लांट किंगडमचं हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. यामध्ये आपण जस्ट एक इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहोत. त्यामध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम अशा 3 क्लासिफिकेशन सिस्टम बघणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मग हे स्टार्ट करूया, अल्गी स्टार्ट करूया. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, बघा पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलेलं. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये पहिल्या स्टार्टिंगला टू किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं, परत त्यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये काय होतं, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया वगैरे दिलेलं. ओके, मग आता या चॅप्टरमध्ये आपण शेवटी आपण दोन टॉपिक डिस्कस केलेलं बघा. एक किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमल. तिथं मी तुम्हाला सांगितलेलं देखील की जे म्हणजे नवीन एकदम म्हणजे तुम्ही लेक्चर नाही बघितलं तरी चालेल, पण नवीन टॉपिकच म्हणजे डिस्कस करणार आहोत. त्यातलाच किंगडम प्लांटे हा टॉपिक बघणार आहोत. ओके, काय इथं काही जास्ती इंट्रोडक्शन पार्ट दिलं आहे. आता काय सांगितलं आहे, सायनोबॅक्टेरिया दॅट आर ऑल्सो रेफर टू ॲज ब्लू ग्रेन. म्हणजे आपण बघितलेलं की सायनोबॅक्टेरियाला ऑल्सो रेफर टू ॲज ब्लू ग्रेन अल्गी, पण ते नॉट अल्गी. म्हणजे हे अल्गी वगैरे नाही आहे, त्याला फक्त एक ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे त्याचं आणखी एक नाव ब्लू ग्रीन अल्गी. ओके, त्यानंतर मी काय म्हटलं, जसं 3 क्लासिफिकेशन सिस्टम आहेत. एक तर आर्टिफिशियल, दुसरी म्हणजे नॅचरल, आणि थर्ड वन इज द फायलोजेनेटिक. आर्टिफिशियलमध्ये काय केलं आहे, आर्टिफिशियलमध्ये जस्ट मॉर्फॉलॉजिकल म्हणजे डोळ्यांना जसं काय दिसतंय ते लिनियसने दिलेलं, ते मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बेस्डवरती. आणि नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम जे आहे ना, ते म्हणजे मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल फीचर्स तर घेतलेतच, त्यासोबत इंटरनल फीचर्स पण घेतलेत, म्हणजे इंटरनल प्लस एक्सटर्नल फीचर. आणि हे जे आहे ना फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम, हे आहे ते इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे ॲन्सेस्टरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन सिस्टम आहे. ओके, आता एक आपण डिटेलवरती बघूया. ओके, लेट्स लुक ॲट the earliest system of classification used only gross superficial morphological characters such as habit, color, number and shape of leaves. म्हणजे gross superficial morphological characters, that is artificial. पहिला artificial classification system काय म्हणते, ओनली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स मध्ये काय काय, एक तर हॅबिट, परत कलर, नंबर अँड शेप ऑफ लिव्ज वगैरे कन्सिडर केलं. परत आणखी कन्सिडर केलेलं म्हणजे दे वेर मेनली बेस्ड ऑन व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑर ऑन द अँड्रोशियम स्ट्रक्चर. म्हणजे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑर अँड्रोशियमच्या स्ट्रक्चरवरती बेस्ड होती. काय म्हणले, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑर अँड्रोशियम स्ट्रक्चर. आणि कोणी दिलेली, लिनियसने दिलेली, गिवन बाय लिनियस. ओके, पहिला आपण कशाबद्दल बोलतो, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम काय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरती बेस्ड आहे, म्हणजे जसं की कलर, हॅबिट, नंबर अँड शेप ऑफ लिव्जवरती वगैरे डिपेंड आहे. आणि यामध्ये काय मेनली कशावरती बेस्ड आहे, दॅट इज द व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आर अँड्रोशियम स्ट्रक्चर, म्हणजे अँड्रोशियमच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड आहे. ओके, आणि लिनियसने दिले. आता मी काय म्हणतो आहे, जे ही क्लासिफिकेशन सिस्टम तर केली, पण याचे ड्रॉबॅक्स काय काय आहेत, आपण नेक्स्ट स्लाईडवरती बघूया. ओके, याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, तर दे सेपरेटेड द क्लोजली रिलेटेड स्पीसीज. ओके, म्हणजे क्लोजली रिलेटेड स्पीसीज यांना सेपरेट केल्या. क्लोजली रिलेटेड स्पीसीज. ओके, separated the closely related species since they were based on few characters. म्हणजे जस्ट एक थोडेसे कॅरेक्टर वेगवेगळे झाले तर लगेच क्लोजली रिलेटेड स्पीसीज पूर्ण वेगळ्या करून टाकल्या. ओके, ऑल्सो द आर्टिफिशियल सिस्टम गिव इक्वल वेटेज टू द व्हेजिटेटिव्ह अँड सेक्शुअल कॅरेक्टर्स. म्हणजे आणखी एक ड्रॉबॅक काय आहे, तर व्हेजिटेटिव्ह आणि सेक्शुअल कॅरेक्टर जे आहेत ना, व्हेजिटेटिव्ह आणि सेक्शुअल कॅरेक्टर्सला इक्वल इम्पॉर्टन्स दिला. ओके,
सेक्शुअल कॅरेक्टर्स. ओके. आणि त्यानंतर आणखी इट इज नॉट दिस इज ते सगळ्यालाच माहिती आहे, व्हेजिटेटिव्ह अँड सेक्शुअल कॅरेक्टरला इक्वल वेटेज इट्स इम्पॉसिबल. ओके. दिस इज म्हणजे याच्यावरनं काय, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आर मोर इझिली अफेक्टेड बाय द एन्व्हायरमेंट. म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे की व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे इझिली लगेच अफेक्ट होतात बाय एन्व्हायरमेंट ॲज अगेन्स्ट दिस. ओके. एवढंच आत्तापर्यंत आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये दिलेलं आहे. बघा काय काय म्हटलं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये. एकतर हे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बेस्डवरती होती आणि ह्याच्यामध्ये मेनली क्रायटेरिया होता. तर एकतर म्हणजे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑर अँड्रोशियमचं स्ट्रक्चर, आणि हे कोणी दिली, लिनियसनं दिलेली. ओके. आणि ह्याचं ड्रॉबॅक्स काय काय आहेत, ड्रॉबॅक्स एकतर म्हणजे क्लोजली रिलेटेड स्पेसिस पूर्ण सेपरेट केल्या त्यानं, आणि दुसरं म्हणजे ह्यामध्ये व्हेजिटेटिव्ह अँड सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्सला इक्वल इम्पॉर्टन्स दिला, म्हणजे चुकीचं आहे. बिकॉज व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स असतात ना इझिली म्हणजे एन्व्हायरमेंट लगेच इझिली अफेक्ट होते. ओके. नाव वी आर मुव्हिंग टू द जस्ट वेट. Now we are moving to the natural classification system. Okay, natural classification system. ओके. नॅचरलमध्ये काय म्हटलेलं मी, फक्त इंटरनलच नाही घेतलं तर एक्सटर्नल पण, म्हणजे दोन्ही घेतलेलं. नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम बेस्ड ऑन नॅचरल अफिनिटीज अमॉंग द ऑर्गॅनिझम अँड कन्सिडर नॉट ओनली एक्सटर्नल फीचर्स बट ऑल्सो इंटरनल फीचर्स. म्हणजे याच्यामध्ये काय इंटरनल प्लस एक्सटर्नल फीचर्स, म्हणजे दोन्ही फीचर्स यामध्ये कन्सिडर केलेले. ओके. लाईक अल्ट्रास्ट्रक्चर, म्हणजे जसं अल्ट्रास्ट्रक्चर, ॲनाटॉमी, एम्ब्रायोलॉजी अँड फायटोकेमिस्ट्री. ओके. सच क्लासिफिकेशन म्हणजे हे कोणी दिलेलं, हे दिलेलं कोणी तर जॉर्ज बेंथम अँड जोसेफ डाल्टन हुकर. ओके. जॉर्ज बेंथम अँड जोसेफ डाल्टन हुकर. ओके. जोसेफ डाल्टन हुकर. बघा याच्यानंतर काय बघत होतो आपण, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये कोणते फीचर्स घेतलेले, तर नॉट ओनली एक्सटर्नल, इंटरनल फीचर्स पण घेतलेले, जसे की अल्ट्रास्ट्रक्चर, ॲनाटॉमी, एम्ब्रायोलॉजी आणि फायटोकेमिस्ट्रीसारखे सगळेच म्हणजे फीचर्स वगैरे घेतलेले. परत त्यानंतर ही फ्लावरिंग प्लांटसाठी दिलेलं, आणि हे कोणी दिलेलं, जॉर्ज बेंथम अँड जोसेफ डाल्टन हुकर. ओके. आता आणखी कोणतं राहिलेलं, दॅट इज राहिलं म्हणजे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम. ओके. फायलोजेनेटिकचं मी काय सांगितलेलं की इव्होल्युशनरी रिलेशनशिपवरती बेस्ड आहे. फायलोजेनेटिक कशावरती बेस्ड आहे, मेनली इव्होल्युशनरी रिलेशनशिपवरती बेस्ड आहे. ओके. दिस अज्युम्स दॅट ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू द सेम टॅक्सा हॅव कॉमन ॲन्सेस्टर. तेच की म्हणजे सपोज एखादा ऑर्गॅनिझम ह्या टॅक्सामध्ये असेल, तर ह्याचा म्हणजे सपोज हे दोन ऑर्गॅनिझम ह्या एका टॅक्सामध्ये राहतात, तर ह्यांचा ॲन्सेस्टर जो आहे ना हा कॉमन असला पाहिजे. हे म्हणजे ह्या काय म्हणतात इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणून सिद्ध होतं, म्हणजे फायलोजेनेटिक्स क्लासिफिकेशन सिस्टमला हे सांगायचं. ओके. वी नाव यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम मेनी सोर्सेस टू हेल्प, म्हणजे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनसाठी ना पण म्हणजे बऱ्याच ठिकाणून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. सपोज जर फॉसिल एव्हिडन्ससाठी म्हणजे ह्या फॉसिल्स एव्हिडन्सच जर नसतील भेटत, एव्हिडन्स नाही भेटणार तर आपण एक 3 टॅक्सॉनॉमीची हेल्प घेतो. एक तर न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी, दुसरं सायटो टॅक्सॉनॉमी अँड अनदर वन इज द केमो टॅक्सॉनॉमी. आता न्यूमेरिकल म्हणजे ऑब्वियसली काय येणार, त्याच्यामध्ये नंबर्स, कोड्स वगैरे येणार, आणि सायटो टॅक्सॉनॉमी म्हणजे काय येणार, ऑब्वियसली सेल रिलेटेड जाणार. ओके. आणि त्यानंतर केमो टॅक्सॉनॉमी म्हणजे ऑब्वियसली काय येणार, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. तेच सांगितले. न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी विच इज now easily carried out using computers and is based on all observable characteristics. Numbers and codes are assigned. Okay. Numbers and codes are assigned. Okay. Numbers and codes are assigned to all the characters and data are processed. In this way each
character is given equally importance. This line is very important for NEET. ओके, काय म्हणतं इच लाईन म्हणजे कोणत्या टॅक्सॉनॉमीमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला इक्वली इम्पॉर्टन्स दिला जातो आहे, तर न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमीमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला इक्वली इम्पॉर्टन्स दिला जातो आहे. त्यानंतर काय म्हणतं आहे म्हणजे अँड ॲट द सेम टाईम हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर्स कॅन बी कन्सिडर्ड. ओके, सायटोटॅक्सॉनॉमी इज बेस्ड ऑन सायटॉलॉजिकल इन्फॉर्मेशन. ते सांगितलेलं की सायटोटॅक्सॉनॉमी इज बेस्ड ऑन सायटॉलॉजिकल इन्फॉर्मेशन लाईक क्रोमोझोम स्ट्रक्चर, क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम बिहेवियर या सगळ्यावरती बेस्ड असते. ओके, नंतर कीमोटॅक्सॉनॉमी uses the chemical constituents of the plant to resolve the confusions. येस, म्हणजे कीमोटॅक्सॉनॉमीमध्ये काय यूज केलं जातं आहे, तर केमिकल कन्स्टिट्युएंट यूज केले जातात. ओके, नाव लेट्स रिवाइज वन्स अगेन. पहिल्यांदा आपण काय बघितलं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम आणि फायलोजेनेटिक. आर्टिफिशियलमध्ये काय घेतलं, ओनली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे जसं जेवढे डोळ्याने दिसतात ते फक्त घ्यायचे. ओके, त्यानंतर आलं नॅचरलमध्ये इंटरनल प्लस एक्सटर्नल दोन्ही घेतलेले. त्यानंतर येतं आहे फायलोजेनेटिकमध्ये काय येतं आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ओके, आता त्यानंतर डिटेलमध्ये बघा. आर्टिफिशियलमध्ये काय ओनली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आणि हे कशावरती मेनली बेस्ड होतं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अँड अँड्रोशियम स्ट्रक्चर आणि कोणी दिलेलं, लिनियसने दिलेलं. ओके, त्यानंतर मग हे जे ड्रॉबॅक काय काय होते, एकतर ह्यानं एकदम क्लोजली रिलेटेड स्पीसीजला सेपरेट केलं आणि दुसरं म्हणजे त्याचं व्हेजिटेटिव्ह आणि सेक्शुअल कॅरेक्टर्सला इक्वली इम्पॉर्टन्स दिलं, जे की एकदम चुकीचं आहे. कारण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जे असतात ना ते एकदम इझिली एन्व्हायरमेंटनं अफेक्ट होतात. आणि त्यानंतर आलं नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये काय होतं, नॉट ओनली म्हणजे फक्त एक्सटर्नल फीचर्स न घेता इंटरनल फीचर्ससुद्धा म्हणजे कन्सिडर केले जातात. आणि हे कोण दिलं आहे, दॅट इज बाय जॉर्ज बेंथम अँड जोसेफ डाल्टन हुकर. ओके, त्यानंतर आलं फायलोजेनेटिक कशावरती, इव्होल्युशनरी रिलेशनशिपवरती बेस्ड आहे. म्हणजे सपोज ऑर्गॅनिझम सपोज एक टॅक्स आहे, हे दोन्ही टॅक्स म्हणजे ह्या दोन्हीचं कॉमन ॲन्सेस्टर हे कॉमन असलं पाहिजे. ओके, आता जर सपोज ह्याला फोसिल्स म्हणजे एव्हिडन्स वगैरे सापडत नसेल तर त्यासाठी फोसिल कलेक्ट केले पाहिजे. मग ते फोसिल्स जर सापडत नसतील ना तर 3 टॅक्सॉनॉमी हेल्प घेतली जाते. एक तर न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी, अनदर वन इज द सायटोटॅक्सॉनॉमी अँड थर्ड वन इज द कीमोटॅक्सॉनॉमी. न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमीमध्ये काय केलं जातं, नंबर्स अँड कोड्स असाइन केले जातात. आणि सायटोटॅक्सॉनॉमीमध्ये सायटॉलॉजिकल इन्फॉर्मेशन जसं की क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम स्ट्रक्चर, बिहेवियर वगैरे हे सगळं बघितलं जातं आहे. आणि कीमोटॅक्सॉनॉमीमध्ये केमिकल कन्स्टिट्युएंटची हेल्प घेतली जाते. ओके, आय होप you got today's lecture. Thank you so much. Bye.